उतरलेले आहेत आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो अजय पवार. पाहूया आगाशी संघ आपल्या संघासाठी किती धावांवरती रोखतोय तो साईबाबीला. ओहो, पहिला चेंडू, पहिला सिंगल. एक चेंडू एक धावा धावपलकावरती आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. एकीकडे तुषार, एकीकडे भूमिक आणि बॉलिंग मार्कवरती आहे तो अजय दा. आयुष, तुला किती वाटतं की साईबाबी संघ किती धावा ठोकू शकतो या मैदानात? कारण तुझ्या घरचा संघ आहे, कोण कसं खेळतं हे तुला चांगलं माहित आहे. हां, हे तर माहितीच आहे कारण की डिफेंडिंग चॅम्पियन आहे. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे तो. नक्कीच साईबाबी संघ गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे या मैदानावरचा आणि त्यांना माहित आहे की कशा पद्धतीने या मैदानावरती खेळ करायचा. परंतु तितकाच यावर्षी नावारूपात आलेला संघ तो म्हणजे आगाशी संघ देखील एक बलाढ्य संघ त्यांच्या समोर आहे आणि अवांतर एक धावसंख्येत बरं धावसंख्येत झाली ती 3 बिनबाद 3. 3 चेंडू 3 धावा धावपलकावरती आहे. पहिला षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आला. निर्धाव म्हटलं अजयकडे काहीतरी जादू आहे. अजय ताकदवान गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे की साईबाबीला कसं खेळवायचं आहे ते. हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोन मध्ये. एक धावा धावपलकामध्ये ऍड. 5 चेंडू 4 धावा धावपलकावरती आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्याने दिशा देणे आहे. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. पहिलं षटक अजय यांनी सुंदर हाताळलं आणि 5 धावा फक्त खर्च केल्या त्या आपल्या संघासाठी. आणि आता आलेला आहे तो गोलंदाज शिवम आलाय तो आगाशी संघाचा दुसरा भेदक गोलंदाज आपल्या संघासाठी. परंतु साईबाबी संघाचे दोन्ही सलामीर अजून मैदानात आहेत तटस्थ. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर रचतात आणि एक धावांनी आपल्या थेंबे थेंबे तळेसाचे अशी भूमिका त्यांनी दोघांनीही घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे जो आलेला आहे त्याच्यावरच हिट करायचा आहे आणि बाकी सन्मानजनक चेंडूवरती एक धाव काढून आपल्या संघाचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे. आयुष, येस, नक्कीच. मोठा हो काय चेंडू होता. फक्त सन्मान दिला आणि एक धावा धावपलकामध्ये ऍड. MPL अशी स्पर्धा, ही चमचमती ट्रॉफी. रोगो को तो दवा चाहिए, हम एक क्रिकेट के पुजारी, हमें तो MPL का वर्ल्ड कप चाहिए. नक्कीच MPLचा वर्ल्ड कप ह्यावर्षी कोणाच्या नावी होणार असं 6वं प्रश्नचिन्ह आहे. कालच्या दिवसामध्ये जॉन टी बोलला की वर्ल्ड कप आमच्या नावी होणार, परंतु मनीष घरत म्हणतो की आमच्या नावी होणार. पाहूया ह्या MPLचा चॅम्पियन कुठला संघ ठरतोय आणि त्यांचा लोगो त्या बॅनरवरती लागेल ते आपल्याला बघायला मिळेलच उद्याच्या दिवसामध्ये. चित्तथरारक सामने या मैदानातून DBL लाईव्हच्या माध्यमातून पाहूया. शिवम सुंदर गोलंदाज, म्हटलं की आगाशी संघ फॉर्म मध्ये आहे, काहीतरी करून दाखवणार. तो किती धावांवरती रोखतोय साईबाबी संघाला पाहूया आपल्याला बघायला मिळत आहे ते DBNच्या माध्यमातून. आणि पुन्हा निर्धाव चेंडू, शेवटचा एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती एकूण बिनबाद 9 आणि शिवम फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये. आणि माहितीसाठी सांगतोय की जे चॅम्पियन होते जयू दुर्गेश 11 हे 2 वेळा चॅम्पियन होते आणि साईबा संघ देखील चॅम्पियन होता. दोन्ही संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत. पहिल्या दिवशी गेला तो जयू दुर्गेश 11 आणि काल साईबा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. आता ह्या वर्षी कोण नवीन चॅम्पियन आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये बघायला मिळतो का बघू पाहूया. आयुष, आणि गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो आर्यन. दुसरा षटक, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चुकी आणि सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. एक चेंडू 10 धावा धावपलकावरती आहे. एखादा मोठा फटका यायचा गरजेचं आहे. जितके डॉट तितका प्रेशर. आणि साईबाबी संघामध्ये तेवढी ताकद आहे कारण का त्यांना माहिती आहे ते चॅम्पियन आहेत गेल्या वर्षीचे.
परंतु एक एक धावेवरती समाधान मानतात. त्यांना थोडंसं माटे हाणामारी करावी लागेल. कारण काय आर्यन एक चांगला गोलंदाज, नवोदित गोलंदाज म्हणून आगाशी संघामध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. माटे सर्वात कमी वयाचा गोलंदाज आहे तो. आणि खणखणीत चौकार डीजे. धन्यवाद डीजे. पहिलाच चौकार आर्यनच्या गोलंदाजीवर ठोठावलेला आहे. त्यांना माहिती आहे की आता मॅच ऑन झालेली आहे आणि खरं तर तटस्थ भूमिका घेताना आणि अमांतर एक धावसंख्येत भर. धावसंख्येत झाले ती एकूण 16 धावा धावपलकावरती आहे. एखादा मोठा फटका आला आहे. अजून किती धावांचा टार्गेट देणार आहे आकाशी संघाला. सायबा सुद्धा फॉर्म मध्ये आली आहे. फॉर्म आणि मोठा फटका. ओहो, थोडक्यात बचावला, नाहीतर नक्कीच तो बॅनरला धडकला असता. आणि धावसंख्येत भर. धावसंख्येचा शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील 17 धावा झालेल्या आहेत त्या आर्यनच्या शेवटचा चेंडू. आणि षटकार मारून आत्महत्या. पहिला गडी बाद साईबाबी संघाचा षटकार मारून डीजे. पपलू साईबाबी संघाकडनं पपलू आणि आगाशीकडनं मला वाटते मुकेश. पाहूया मुकेश आपल्या संघासाठी काय करतोय. परंतु चांगला टोलवलेला चेंडूपर्यंत एका धावेवरती समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्येत ती 18. अजून शेवटचं षटक शिल्लक आहे आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया साईबाबी संघ आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधाराच्या हातून. आणि गचाळ असे क्षेत्ररक्षण कर्णधाराच्या हातून ही चूक झाली आहे. मोठी चूक. अशी चूक होणे नाही खरं तर. कारण काय आत्ताची मॅचची सिच्युएशन बनलेली आहे. त्यांना माहिती आहे साईबाबीला आज जर रोखलं नाही तर नक्कीच ते 30 धावांपर्यंतही जाऊ शकतात. कारण की अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया मुकेश. आणि नो म्हटलेलं की गचाळ क्षेत्ररक्षण. आणि मला ते मॅच ऑन झालेली आहे. 5 धावा. मोटू पतलू की जोड़ी नहीं, ये भूमिक और पपलू की जोड़ी है. नक्की जोडी नंबर 1 भूमिक आणि पपलू. पपलू मला वाटते आता दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आणि मला वाटते हॅट्रिक मारेल का तो चौकाराची. पाहूया. पपलू फॉर्म मध्ये आहे सध्या साईबाबी संघाचा. आणि एका धावेवरती समाधान. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्येत झाले भर. 28. म्हटलं होतं की 30 धावांपर्यंत जाऊ शकतो, परंतु काही सांगता येत नाही. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया. आणि आर्यनला काही समजलं नाही, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्येत झाली ती 29. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पाहूया किती धावा जमवतोय साईबाबी. चांगल्या अवस्थेमध्ये आहे सध्या. स्कोअरबोर्ड चालतोय. आणि नॉट आऊट. पंच गंभीर म्हटलं तर योग्य निर्णय. आणि शेवटचा चेंडू शिल्लक आजच्या ह्या सामन्यातील. चौथा चेंडू घेऊन येतोय मुकेश. धावसंख्या झाली ती 30. म्हटलेलं की 30. जर तो पुढे गेला, एखादा चौकार आला तर काहीतरी अजूनही चमत्कार होऊ शकतो. आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्या झाली ती 31. आणि 32 धावांचं म्हणजे 8च्या सरासराने आगाशी संघाला खेळावं लागेल.
राजे with the bass. अरे चालतो या आज जिथं तिथं याचा जोर याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर. अरे चालतो या आज जिथं तिथं याचा जोर याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर. टेनिस क्रिकेट मधला सर मारतोय हेलिकॉप्टर. अरे एक नंबर गेम चेंजर लय डेंजर भावेश पवार आलाय ISPL गाजवून लय डेंजर भावेश पवार. नक्कीच आपण त्या स्क्रीनवरती पाहू शकतो. DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहत होतो की मनेरपाड्याचा ईडन गार्डन जे मैदान आहे ते आपण पाहत होतो. त्या DBNच्या माध्यमातून एक चांगले भव्य दिव्य असं मैदान आणि गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या सर्व साथीदारांच्या मदतीने आजचं हे MPL मोठ्या थाटामाटात आज हे पार पडत आहे. आणि आजचा तिसरा दिवस आहे. उद्याचा फायनल डेचे सामने असतील आणि आजच्या दिवसातील ठीक 7:30 वाजता 16 आणि आमचे समालोचक मित्र कौस्तुभ खास नवापूरवरनं बिलॉंग करतात. आज आमच्या प्रेमापोटी ते आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि आमच्या सोबत जोडायचं आहे कौस्तुभ, तुमचं आमच्या समालोचक कक्षामध्ये हार्दिक स्वागत. कौस्तुभ, आजच्या दिवसातील जी गटातील हा दुसरा सामना आहे तो म्हणजे साईबा बी आणि आगाशी. खरं तर साईबा बी संघाने खरं तर अधोगतीच्या मार्गावर होता, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये त्यांनी जरा जोरदार मजल मारली आणि धावसंख्या झाली ती 32. सरासरी 8च्या सरासरीने त्यांना खेळ खेळायचा आहे तो आगाशी संघाला. म्हणजे 8-32 असं इक्वेशन आहे ते सामन्यामध्ये. आणि धडाडीची जोडी आगाशीची ती म्हणजे अजय पवार आणि वैभव मैदानामध्ये. परंतु तितक्याच ताकदीचा गेल्या वर्षीच्या चॅम्पियन संघ साईबाबी त्यांच्या समोर लढतोय. कौस्तुभ, 32 धावा म्हणजे या मैदानावर एक फायटिंग टोटल आहे. मागील आपण 2 दिवसामध्ये जर ग्राफ पाहिला या मैदानाचा तर पहिल्या दिवशी 19 धावांचा संघर्ष करताना 23 चेंडूचा खेळ झाला होता. काल 25 धावा डिफेंड. चला टायमर ऑन आहे. चला लवकरात लवकर आपल्याला आजच्या दिवसात 18 मॅच खेळवायचे आहेत. कौस्तुभ, आपण पाहिलं की कौस्तुभने उल्लेख केला की 24 सुद्धा आपण या मैदानावरती पाहिल्या आहेत, 40 सुद्धा पाहिलेले आहेत. कधी काही होऊ शकेल काहीच सांगता येत नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आगाशी सोबत साईबा बी हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतय आणि 32 धावांचं टार्गेट सेट केले. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि तुषारच्या हातामध्ये चेंडू सोपवले गेलाय. चला मित्रांनो, टायमर ऑन आहे. चला ऑल सेट. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर तुषार, स्ट्राईक एंडला अजय पवार. 32 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिला बॉल ऑन साइडला. ओ ये क्या हुआ. पहिला चेंडू पपलूच्या हातामधून निसटला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. थँक्यू थांबवतोय. पहा अलकेशदा, पहिल्याच चेंडूवर चुकी करणं म्हणजे या 9 खेळाडूवर दडपण आणि त्या बॉलरवर दडपण वाढण्यासारखं झालंय. पहिलाच चेंडू हातातून निसटला पपलूच्या आणि बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी जातोय तुषार. नेक्स्ट बॉल 4 धावांनी सुरुवात. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. खेळपट्टीवर सिंगल रन. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर आहेत. 32 धावांचं टार्गेट सेट केलंय. आजचा तिसरा दिवस गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 थाटामाटात येणारी स्पर्धा. 4 दिवसांची ही स्पर्धा जिकडून गुरुवारी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा तिसरा दिवस. मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर चेंडूला अडवले. खूप चांगली फिल्डिंग. येतोय डॉट बॉल. पहा, या मैदानाची कहाणी अशी आहे ना की तुम्ही जर मोठा फटका माराल आणि तो फटका जर काय गॅप मधून त्या फटक्यामध्ये ताकद नसणार तर तो चेंडू निर्धाव येणार. नक्कीच. परंतु आजचं आउटफील्ड पाहिलं तर आज रोलिंग केलेलं आहे पुन्हा एकदा मैदानावरती. आणि आउटफील्ड ही तेज आहे. खरं तर चांगला जर टोलावला चेंडू तर तो नक्कीच चौका सीमापार जाऊ शकतो. पुन्हा चेंडू सिंगल साठी येतोय.
6 धाबा धावपल करतोय, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 32चा टार्गेट सेट केलंय, थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. नक्कीच, कारण का ही विकेट आहे ना कौस्तुभ, ही पाटा पिच बनवलेली आहे, ती हरेश्वर घरत आणि गणेश पाटील यांच्या माध्यमातून ही पिच पाटा पिच बनवलेली आहे आणि चांगले शॉट लागू शकतील ह्या मैदानावरती जर टिकला तर फलंदाज. हो, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि खूप चांगला उल्लेख केला दादा तुम्ही. विकेट अतिशय महत्वाचे. विकेट तुम्ही आउटफील्ड कशा प्रकारे बनवतात त्या प्रकारे त्या मैदानाला, त्या रंगणाऱ्या सामन्याला मजा येणार आहे. नक्कीच. आणि सलामीची जोडी आगाशी संघाची म्हटलं तर आगाशी संघ हा फॉर्म मध्ये आहे. अजय पवार आणि वैभव ही जोडी नंबर 1 आहे खरं तर आगाशीची आणि चांगलं बॅटल रंगते, पण तितक्याच ताकदीचा चॅम्पियन संघ सायबाबी देखील त्यांच्या समोर ठामपणे उभा आहे. तो शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन 8 धाबा धावपलकावर तुषार, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, पैकी झाले. ओ, नॉट आउट. 1 रन कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धाबा धावपलकावर, 32चं टार्गेट. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमावले हो कमी काळात, बनलाय आज तो परफेक्ट, बनलाय आज तो परफेक्ट, बनलाय आज तो परफेक्ट. त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. थँक्यू. मुख्य स्क्रीनवरती विषय आपण पाहतोय आणि त्यानंतर काय जबरदस्त ड्रोन व्ह्यू आहे त्या मनविलपडा नगरीमध्ये हे मैदान आणि काय जबरदस्त ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय. जिकडे गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली, आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. पहा, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि सूरजच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. आणि पुन्हा एकदा वैभव, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण साईबाबी संघाचं. त्यांना माहिती आहे की आपल्याला जिंकायचं आहे तर लढावं लागेल, मरावं लागेल, कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात कौस्तुभ. त्याच्यामुळे त्यांना झुंजावं लागणार आहे. जर आगाशी संघाला थांबवायचं असेल, ही जोडीला जर थांबवायचं असेल तर त्यांना लढावं लागेल या मैदानातून, कारण की 32 धावांचं आव्हान, महागडं असं आव्हान आहे आगाशी संघासमोर. परंतु दोन्ही बॅटल फार रंगात आहेत हे दोन्ही आगाशीचे. नाही, मागील एक महिन्याचा जर ग्राफ पाहिलं ना तर आगाशी संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आणि आता एक बिग चॅलेंज साईबाबी संघासमोर असणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तितकंच टायमिंग नव्हतं, चेंडू जातोय पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा, सुरुवात चांगली आहे. तुम्ही 32 धावांचं टार्गेट सेट केले, 11 धावा धावपलकावर, एक चौकार आलाय, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नक्कीच ह्या दोघांना माहिती आहे, जर हे जोडी जर टिकली ना 4 वर तर काहीही शक्य नाही असं ते शक्य करू शकतात. परंतु पुन्हा एकदा एका धावेवरती समाधान. खरं तर मला वाटतं आज वैभवला सूर गवसत नाही, अजूनही त्याच्या बॅटमधून फटके निघत नाहीत व्यवस्थित. अजयच्या बॅटमधून चौकार आलेले आहेत आणि आपल्या संघासाठी 12 धावा जमवलेल्या आहेत. अजून दुसरं षटक हाताळतोय तो सूरज आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. हो, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आमचे ऑफिशियल पंच, वन ऑफ द ग्रेट ऑफिशियल इन वसई विरार यांची खाती आहे, जे गुरुवारपासून या स्पर्धेला जोडले गेले, आमचे गंभीर परशुराम पाटील सर. नेक्स्ट बॉल. फुल टॉस, समोर डाऊन टू ग्राउंड, चेंडू ओढवला, पैकी झाले. ओ, डायरेक्ट हिट. आता थर्ड अंपायरला रेफर केलंय. नक्कीच चांगला हिट मारलाय. मला वाटते थोडा वैभव पण मला वाटते हल्ले होते जागेवरनं. पाहूया डिबेनच्या माध्यमातून आपल्याला स्क्रीनवरती देखील दाखवलं जाईल आणि पंच गंभीर आणि 3ऱ्या अंपायरला रेफर केलेला आहे. क्लोज आहे, क्लोज. थँक्यू. पहा, मुख्य स्क्रीनवर आमच्या दूध का दूध, पाणी का पाणी, दिल बिंदास नेटवर्क, डीप बिन नेटवर्कवर आपण पाहू शकता या सर्व गोष्टी. बॅट कुठे होती, हिट लागला तेव्हा, सर्व गोष्टी मुख्य स्क्रीनवर पाहिल्या जातात. येस, पेंकर गॉन ऑफ. काय जबरदस्त फिल्डिंग आणि त्यानंतर काय ती फेकी होती. नक्कीच एक चांगला थ्रो आणि डायरेक्ट हिट आणि वैभवचं काम फिट. एक पहिलाच हादरा बसलेला आहे तो आगाशी संघाला आणि तो पण वैभवच्या रूपात. पाहूया, मला वाटते 4 चेंडू झालेले आहेत, 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 13 धावा 1 गडीच्या आणि वैभवच्या रूपात त्यांना पहिला हादरा बसलेला तो आगाशी संघाला. आणि पाहूया, अजय अजूनही मैदानात. 13 धावा धावपल करतोय, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. विकेट आले.
न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत ऑन साईडला. ओ यावेळेला पपलीने मात्र अडवले चेंडूला. यावेळेला कुठली चुकी नाहीये. येतोय डॉट बॉल. कौस्तुभ, त्यांना माहिती आहे की वैभव आणि अजयची विकेट किती महत्वाची आहे, कारण का हे जर दोघं थांबले ना तर काहीही मैदानामध्ये जादू होऊ शकते, हाकार माजू शकतो. त्यांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे वैभवच्या रूपात त्यांना पहिला गडी बाद केलेला आहे आणि सायबा संघ पुन्हा सामन्यामध्ये रंगात भरत आहे तो साईबाबीचा संघ. परंतु अजय पाहूया काय कमाल करतोय का आपल्या संघासाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू फुल टॉस ऑन साईडला गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक पॉवर बनवली आणि ताकदीला फेदवून दिला ऑन साईडच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. थँक्यू 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 थँक्यू. वसविरारचे उत्कृष्ट समालोचक आमचे गुरुवर्णी भरत मोरे सर यांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे या मानवेलपाडा बिग बॅश लीग 2025 मध्ये. पहा 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धाबा धावपळ करते. पहिल्या 5 चेंडू मध्ये फक्त 3 धाबा आल्या होत्या. 3 धाबा आणि तिकडून शेवटच्या अंतिम चेंडूवर येणारा चौकार तो मोमेंटमला शिफ्ट करणारा होता. नक्कीच आता आपल्या सोबत जॉईन झाले ते भरत मोरे सर. आणि खरं तर आज भरत मोरे सर यांची कन्या ह्यांचा जो वाढदिवस आहे त्यांना आमच्या मंडळाकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि थोड्याच वेळात आपल्याला जॉईन होतील ते भरत मोरे सर. आजचा रंगलेला हा दुसरा सामना जी गटातील आगाशी विरुद्ध साईबाबी आणि साईबाबी संघाने 32 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आणि रंगतदार सामना. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. काहीसं महागडं आव्हान नाही आहे, परंतु वैभवच्या रूपात पहिला गडी बाद झालेला आहे. परंतु अजूनही अजय मैदानामध्ये चांगला उभा आहे खंबीरपणे आपल्या संघासाठी. कौस्तुभ 12-15च्या एकविशनला मॅच येऊन थांबले. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि साहिलच्या हातामध्ये चेंडू आहे. पहा अजय अजूनही मैदानामध्ये आहे. ऋषभच्या साथीनं पहिला बॉल हलक्यातून चेंडूला ड्राईव्ह केलं, फक्त सन्मान दिलाय सिंगलसाठी. पहा मॅच मोठी होणार. मॅच शेवटच्या आणि अंतिम चेंडू पर्यंत जाणार हे मात्र नक्की आहे. नक्कीच, कारण सायबा बीचा जी संघ आहे हे आज झुंजतायत मैदानामध्ये. कारण त्यांना माहिती आहे मॅच जिंकली तर किती आनंद मोठा असेल आपल्यासाठी, कारण तो चॅम्पियन संघ आहे गेल्या वर्षीचा. त्यांना जिंकावं लागेलच. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा समोर निर्धाव चेंडू अजय. मला वाटते काहीसे फंबल झालेले थोड्याफार प्रमाणात आणि निर्धाव चेंडू टाकलेला आहे आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते साहिल. 10 चेंडू 14 धावा. अजय पवार मैदानामध्ये आहे त्याच्या सोबतीनं रिषभ ही जोडी साईल. नेक्स्ट बॉल. हो काय जबरदस्त चेंडू होता. पहा हलक्या हाताने फक्त ऑन साईडला ड्राईव्ह केले. चेंडू सिंगल साठी जातोय. पहा पहिल्या 3 चेंडू मध्ये चांगली सुरुवात आहे आतापर्यंत साहिल कडून. नक्कीच जर अजून एखादा चेंडू जर डॉट झाला तर 2 चौक्यांची मॅच नक्कीच बनेली या मैदानावरती. आणि खरं तर आता डॉटची गरज आहे, परंतु अजय पण म्हणतो हम भी किसी से कम नहीं, हम भी खेल के दिखाएंगे. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहा एखादा चौकार शोधतो, एखादा चौकार. इकडून आगाशी संघ अजून एखादा चौकार शोधतोय, परंतु त्या चौकारला थांबवण्याचा प्रयत्न पूर्णपणे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलाय साहिलने. नेक्स्ट बॉल साहिल. हो काय जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. नक्कीच अजून 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. जर ह्या चेंडूवरती जर का 1 धाव गेली तर नंतरच्या षटकात नक्कीच 2 चौकारांची गरज भासेल ती आगाशी संघाला. आणि म्हटलं होतं की जो ह्या मैदानावरती पहिली बॅटिंग करतो तो सरस ठरतोय दुपारच्या सत्रामध्ये, कारण का पिच बघितले तर मदत करते ती. आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण साईच्या माध्यमातून आणि एका धावेवरती समाधान. धाव संख्या झाली आहे ती 22. अजूनही 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कौस्तुभ शेवटच्या आणि अंतिम षटकापर्यंत मॅच येऊन झाली. चला टायमर ऑन आहे, टायमर लक्ष द्या. चला हा टायमर ऑन आहे, लक्षात ठेवा. 15 मिनिटांचा अवधी आहे आपल्या इनिंग मध्ये. लवकरात लवकर. अजूनही मला वाटते टायमर संपल्यावर 1 खेळाडू बाहेर असेल. अल्केश आता मजा येणार आहे. 6 मध्ये 10. 6 मध्ये 10 म्हणजे किमान तुम्हाला 2 चौकार. 6 मध्ये 10 आणि आगाशीचा सामना पहा. अशी वेळ आलेली आहे, परंतु गोलंदाज भेदक गोलंदाज आहे. माठ पपलूकडनं एक चूक झाली होती. कौस्तुभ चौकार सोडला होता त्यांनी पहिल्याच चेंडूवरती अजय पवार यांच्या बॅटमधून निघालेला, परंतु पपलू
काहीसा महागडा ठरताना आणि मला वाटते एक चौका त्याने भरून काढलेला म्हणजे आता एका चौक्याची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पाहूया काय करतो पपलू आपल्या संघासाठी. पपलू सज्ज होते. पहिला चेंडू यष्टांच्या वर नो चेंडू घोषित केला. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला फक्त सन्मान दिलाय सिंगल साठी. आता ऋषभचे प्रयत्न असणार आहेत अजयला. अजयवर संपूर्ण जबाबदार राहील परंतु ऋषभला सुद्धा विसरून चालणार नाहीये. मागील 1 महिन्याचा जर ग्राफ पाहिला तर ऋषभ सुद्धा त्या नॉकआउट स्टेजच्या मॅचेस मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला. ओहो हो काय जबरदस्त फटका. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल फरार सीमारेषा पार चौकार. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. पॉवर ताकद आणि त्या ताकदीला भेदवून दिलं. आतापर्यंत अजय पवार मैदानाच्या आतमध्ये 3 चौकार आल्यात. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 28 धावा. 4 चेंडू 4 धावा. नक्कीच आता तर लढावं लागेल, मरावं लागेल, झुंजावं लागेल तरच काहीतरी होऊ शकते. साईबाबी संघ काहीतरी जादू झाली पाहिजे. परंतु जादू पपलूने केले आणि 9 बॉल टाकून आणि अवांतर 1 धावा. आता फक्त मला वाटते औपचारिकता राहिलेली. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे नेला कुठे पाहूया. 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आगाशी संघाला. म्हटलं होतं की आगाशी संघ यावर्षी फॉर्म मध्ये आहे. चांगला बॅटल रंगलेला आहे. ऋषभ पाहूया आपल्या संघासाठी आणि गोलंदाजी मार्कवर आहे पपलू साईबाबी संघाचा. अटॅक इन फिल्डिंग. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम आगाशी संघाने आणि पराभव चाळीत जात असताना साईबाबी संघ. काय जबरदस्त मॅच. आणि चला मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच ज्याने केल्या 32 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा 3-4 चौकारसह असे अजय पवार ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्या अगोदर 2 कॅप्टन लगेचच या टॉस साठी JCCB आणि आगाशी दोन्ही